तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत 2025 संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे। नमस्कार मंडळी, सर्वात प्रथम 2025 मध्ये मंगळवारी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड बोला। इंग्रजी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो। तसेच संक्रांत आपला हा भारतातील एक प्रमुख सण येतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत 2025 संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे। त्यामध्ये संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे, संक्रांत कशावरून आलेली आहे, फल आणि पुण्यकाल, कोणकोणती दाने द्यायची आहे, वर्ज कामे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। यावर्षी मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे। मकर संक्रांत या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीला 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येत असं क्वचितच घडत, मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो। तेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। मकर संक्रांतीनंतर हा दिवस तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते। तर यावर्षी 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारीलाच आलेली आहे। मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शक्य 1946 कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 मकर राशीत प्रवेश करीत आहे। संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 पर्यंत असणार आहे। याचे मकर संक्रमण सूर्याची बालव कर्णावर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे। तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, वयाने कुमारी असून बसलेली आहे, वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे, जातीने सर्प आहे, पायस भक्षण करीत आहे, भूषणार्थ मोती धारण केले आहेत, वारनाव व नक्षत्र नाव मोहदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत। ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायुव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीचे फल, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांत जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। संक्रांतीच्या पूर्व कालात द्यायचे दाने: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळ, पात्र, तिळगुळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत। संक्रांतीमध्ये वर्ज कामे: दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे व कामाविषयी सेवन ही कामे करू नयेत। तर संक्रांतीचा सण हा 3 दिवसाचा असतो। संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, तर सोमवार सकाळी 13 जानेवारी भोगी असणार आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला 2025 रोजी किंक्रांत म्हणजे करी दिन असणार आहे। तर अशा प्रकारे 3ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे आणि आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमी पर्यंत चालतो। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत 2025 विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या मराठी कपल या चॅनलला सबस्क्राइब